शनिवारी राज्यात आनंदघनांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रवेश। मुंबई पुण्यात मान्सूनची शक्यता। 8 जूनला विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याचा अंदाज। उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार। पुण्यामध्ये रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यात सुरू होती रेव पार्टी। पार्टीमध्ये 150 तरुण तरुणी असल्याची माहिती। 23 जणांनी अंमली पदार्थ सेवन केल्याचं उघड। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्टची साक्ष पूर्ण। वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांची साक्ष नोंदवली। फॉरेन्सिक एक्सपर्टनं सबळ पुरावा न्यायालयासमोर केला सादर। मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू। NSCI डोम लाईव्ह म्युझिक कार्यक्रमातील घटना। मृत्यूचं कारण अस्पष्ट। ड्रग्सच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याची माहिती। TCS धर्मांतर प्रकरणामध्ये MIM नगरसेवक मतीन पटेलचा जबाब समोर। आरोपी निदा खानबाबत विचारणा होताच इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा असं मतीन पटेलचं उत्तर। माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं जाण्याची शक्यता। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा वाढ। आजपासून LPGच्या दरात आणखी 29 रुपयांची वाढ। मुंबईत सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवर। तुकाराम मुंडेंचा दणका। आता वडापाव व्यावसायिकांची खैर नाही। वडापाव विक्रेत्यांना वर्तमानपत्र वापरण्यास सक्त मनाई। अन्न पदार्थांसाठी वर्तमानपत्र वापरल्यास आता होणार कडक कारवाई। दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजित दिपकेचं छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोषात स्वागत। दिपकेच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात। केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देईपर्यंत मागे हटणार नाही, दिपकेचा इशारा। भारत अफगाणिस्तान कसोटीमध्ये पहिल्या दिवसाअखेर भारतानं उभारला धावांचा डोंगर। पहिल्याच दिवशी 3 गडी गमावून 368 धावा। कर्णधार शुभमन गिल 103 आणि ऋषभ पंत 50 धावांवर नाबाद। तर KL राहुलनं झळकावलं कसोटी कारकिर्दीतलं 12वं शतक। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक। मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत पार पडतंय मतदान। तर समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनलमध्ये लढत।